अनेकदा आपण जे चेहरे पाहतो ते कालांतराने मुखवटे असल्याचं कळतं. मग मन खिन्न होतं. असाच एक मुखवट्याआडचा चेहरा स्मिताचा. नमस्कार, मी डॉक्टर रेखा काळे. आपल्याकरता माझ्या प्रत्यक्ष अनुभवातून पाहिलेले काही चेहरे तुमच्या समोर आणते आहे. आपल्या आजूबाजूला असणाऱ्या माणसांचे चेहरे आपल्याला कायम दिसत असतात. काही चेहरे आपल्याला आवडतात, काही आपल्याला आपलेसे वाटतात, तर काही चेहरे इतके गोड आणि विश्वासार्ह वाटतात की त्या चेहऱ्यामागे काही वेगळं असू शकतं असा विचारही आपल्या मनात येत नाही. पण आयुष्यात कधीतरी असा प्रसंग येतो जेव्हा त्या व्यक्तीचा मुखवटा गळून पडतो आणि त्यामागचा चेहरा आपल्याला दिसतो. तो चेहरा मात्र आपल्याला हादरवून सोडतो. असे चेहरे घरात सापडू शकतात, नातेवाईकांमध्ये सापडू शकतात, मित्रमैत्रिणींमध्ये सापडू शकतात आणि अगदी ऑफिसमध्येही सापडू शकतात. आपल्यासाठी काम करणाऱ्या व्यक्तीमध्ये, आपण ज्यांच्यासाठी काम करतो त्या व्यक्तीमध्ये किंवा आपल्यासोबत काम करणाऱ्या सहकार्यामध्येही असा मुखवट्याआडचा चेहरा असू शकतो. आणि हे चेहरे फक्त पुरुषांचेच असतात असे नाही, स्त्रियांचेही असू शकतात. आजची गोष्ट अशाच एका स्त्रीची आहे. तिचं नाव आहे स्मिता. स्मिता पहिल्यांदा भेटली तेव्हा ती अतिशय गरजू, होतकरू आणि हुशार मुलगी वाटत होती. आणि ती हुशार होतीही, पण तिच्या बुद्धीचा उपयोग ती कशासाठी करणार आहे हे मात्र त्यावेळी कोणालाच माहीत नव्हतं. सुरुवात अगदी साधी होती. सुमारे 10-12 वर्षांपूर्वी स्मिताचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं. मुंबईतल्या एका सुशिक्षित, उच्च मध्यमवर्गीय कुटुंबातील ती मुलगी. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ती नोकरीच्या शोधात बाहेर पडली. तिच्या अपेक्षाही फार मोठ्या नव्हत्या. सेक्रेटरी, क्लर्क किंवा रिसेप्शनिस्टसारखी नोकरी मिळाली तरी तिला पुरेसं होतं, कारण तिच्या मनात त्यावेळी करिअर करण्याचं फार मोठं स्वप्न नव्हतं. घरच्यांनी तिच्यासाठी मुलगा पाहायला सुरुवात केली होती. लग्न करायचं, चांगल्या घरात जायचं, सासरी स्थिर व्हायचं आणि आरामाचं आयुष्य जगायचं हेच तिचं स्वप्न होतं. मात्र त्याचबरोबर स्वतःच्या हातात थोडे पैसे असावेत, आर्थिक स्वातंत्र्य असावं आणि घरात स्वतःचं थोडंफार म्हणणं असावं अशी तिची इच्छा होती. तिला नोकरी करणारा नवरा हवा होता, व्यवसाय करणारा नव्हे. कारण व्यवसायात अस्थिरता असते आणि अस्थिरता तिला अजिबात नको होती. थोडक्यात स्मिताचे विचार स्पष्ट होते आणि ते तिच्या आईवडिलांच्या विचारांशीही बरेचसे जुळणारे होते. एक सर्वसामान्य 4 चौघांसारखं कुटुंब. मुंबईतील एका बांधकाम कंपनीत स्मिताला रिसेप्शनिस्टची नोकरी मिळाली. नीटनेटका पेहराव, गोड बोलण्याची पद्धत, अनोळखी व्यक्तींशी सहज संवाद साधण्याची कला आणि समोरच्या माणसाला आपलंच करून घेण्याची हातोटी, रिसेप्शनच्या जागेसाठी ती अगदी योग्य होती. थोड्याच दिवसांत कंपनीतील अनेक जण तिच्याशी मोकळेपणाने बोलू लागले. सगळ्यांना ती आवडू लागली आणि हळूहळू सगळ्यांचा तिच्यावर विश्वास बसू लागला. याच काळात कंपनीत काम करणाऱ्या एका तरुणासोबत तिचं लग्न ठरलं. तो कंपनीत चांगल्या पदावर होता. दोघांनी एकमेकांना पाहिलं आणि दोघांचीही पसंती झाली. लग्न ठरलं, पण एक अडचण होती. कंपनीच्या नियमांनुसार नवरा-बायको दोघेही एकाच कंपनीत काम करू शकत नव्हते. दोघांपैकी एकाला नोकरी सोडावी लागणार होती. स्मिताच्या होणाऱ्या नव्याचं पद चांगलं होतं, त्याला नोकरी बदलणं सोपं नव्हतं आणि त्याच दर्जाची दुसरी नोकरी मिळवायची असेल तर कदाचित दुसऱ्या शहरात जावं लागलं असतं. दोघांनाही ते मान्य नव्हतं. शेवटी स्मिताने नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला, कारण तिच्या मते तिला आयुष्यात एवढा चांगला जोडीदार मिळत असताना केवळ नोकरीसाठी त्याला गमावणं योग्य नव्हतं. पण नोकरी सोडून ती थांबली नाही. तिने नव्याच्या मदतीने दुसऱ्या नोकरीसाठी अर्ज करण्यास सुरुवात केली. आणि योगायोग असा की ज्या कंपनीत तिची निवड झाली ती तिच्या जुन्या कंपनीची कट्टर स्पर्धक कंपनी होती. पहिला मुखवटा.
स्मिताने नवीन कंपनीच्या बॉससमोर एक विनंती ठेवली. ती म्हणाली, मी तुमच्याकडे काम करायला तयार आहे, पण मला तुमच्या मुख्य कंपनीत न ठेवता तुमच्या एखाद्या सिस्टर कन्सर्नमध्ये नियुक्त करा. बॉसला आश्चर्य वाटलं. त्यांनी कारण विचारलं. स्मिता शांतपणे म्हणाली, मी सध्या तुमच्या स्पर्धक कंपनीत काम करते. माझा होणारा नवरा अजूनही तिथेच काम करतो. मी थेट तुमच्या कंपनीत आले तर त्याला अडचण होऊ शकते. मला ते नको आहे. क्षणभर थांबून ती म्हणाली, आणि माझा नवरा त्या कंपनीत असल्यामुळे त्याला कंपनीबद्दल काही माहिती मिळत असेल तर त्याचा थोडाफार फायदा तुम्हालाही होऊ शकतो, नाही का? बॉसने तिच्याकडे पाहिलं. त्यांना तिची कल्पना हुशार वाटली. तिची नेमणूक त्यांच्या भावाच्या जाहिरात कंपनीत झाली. स्मिताने नव्याला नवीन कंपनीचं नाव सांगितलं, पण त्या कंपनीच्या तिच्या नव्याच्या कंपनीच्या प्रतिस्पर्धी कंपनीशी असलेला संबंध त्याच्या लक्षात येऊ दिला नाही. लग्न झालं. लग्नाला तिच्या जुन्या कंपनीतील अनेक लोक आले. मालकसुद्धा आले. आणि लग्नाच्या दिवशीच स्मिताने आपल्या जुन्या बॉसकडे राजीनामा दिला. सगळं अगदी व्यवस्थित, सभ्य, शिस्तबद्ध, विश्वासार्ह. कोणालाही संशय येण्याचं कारण नव्हतं. आणि मग सुरू झाला खरा खेळ. लग्नानंतर स्मिताने नवीन नोकरी सुरू केली. ती अजूनही फक्त एक साधी रिसेप्शनिस्ट होती, पण तिच्या कामाचा खरा भाग रिसेप्शनच्या टेबलापलीकडे होता. ती नव्याशी सहज गप्पा मारायची, कंपनीच्या कामाबद्दल विचारायची. कुठला प्रोजेक्ट सुरू आहे, कुठला टेंडर येणार आहे, कंपनी कोणत्या कामात रस घेत आहे, कोणत्या प्रकल्पासाठी कंपनी तयारी करत आहे, हे सगळं ती अगदी सहजपणे जाणून घ्यायची. नव्याला त्यात काहीही गैर वाटत नव्हतं, कारण ती त्याची पत्नी होती. आणि पत्नीने नव्याच्या कामाबद्दल विचारण्यात चुकीचं काय होतं? पण ही माहिती मिळाल्यानंतर ती पुढे काय करायची? ती माहिती तिच्या नव्या कंपनीशी संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचू लागली आणि त्यातून तिला अतिरिक्त पैसे मिळू लागले. हळूहळू तिच्याकडे पैसा जमा होऊ लागला. इतकंच नव्हे तर कुणालाही कळणार नाही अशा पद्धतीने तिने स्वतःच्या नावावर मालमत्ताही खरेदी केल्याच्यानंतर समोर आलं. आणि हे सगळं चालू असताना ती बाहेरून मात्र तीच होती, गोड बोलणारी, हुशार, नीटनेटकी, विश्वासार्ह रिसेप्शनिस्ट. मुखवटा अगदी व्यवस्थित होता, पण प्रत्येक मुखवट्याला एक दिवस भेग पडते. लागोपाठ 5-6 महत्वाचे टेंडर तिच्या नव्याच्या कंपनीच्या हातातून गेले. जुन्या बॉसच्या लक्षात ही गोष्ट आली. त्यांनी चौकशी सुरू केली. टेंडर कुणाला मिळाले, त्या कंपन्या कोणत्या, त्यांचे संबंध कुणाशी आहेत. आणि तपास करता करता एक धागा समोर आला. ज्या कंपन्यांना टेंडर मिळत होते त्यांचा संबंध स्मिता ज्या नवीन कंपनीत काम करत होती त्या व्यावसायिक समूहाशी होता. आता संशय वाढला. पुढची चौकशी झाली आणि मग एक धक्कादायक सत्य समोर आलं. स्मिता आपल्या नव्याकडून माहिती घेत होती आणि ती प्रतिस्पर्ध्यांपर्यंत पोहोचवत होती, पण तिच्या नव्याचा त्यात सहभाग होता का? हा प्रश्न अजून अनुत्तरित होता, कारण तो कंपनीतील विश्वासू आणि कार्यक्षम कर्मचारी होता. त्याला गमावणं कंपनीला परवडणारं नव्हतं, पण कंपनीची गुप्त माहिती बाहेर जाणंही थांबवणं आवश्यक होतं. म्हणून बॉसने घाईने निर्णय घेतला नाही. विश्वासाची परीक्षा. स्मिताच्या नव्याला आधी काही मुद्दाम चुकीची माहिती देण्यात आली. त्याची प्रतिक्रिया पाहिली गेली. तो त्या माहितीचा गैरवापर करतो का? ती माहिती कुठे जाते? आणि त्याच्या वर्तनावरून एक गोष्ट स्पष्ट झाली. स्मिताचा नवरा या सगळ्या प्रकरणात निर्दोष होता. तेव्हा बॉसने त्याला विश्वासात घेतलं. सगळं सत्य त्याच्या समोर ठेवलं. त्याच्यासाठी हा धक्का प्रचंड होता, कारण प्रश्न फक्त नोकरीचा नव्हता. प्रश्न होता, जिच्यावर मी सर्वाधिक विश्वास ठेवला तीच माझ्या विश्वासाचा वापर माझ्या विरुद्ध करत होती का?
आता त्याच्यासमोर 2 वेगवेगळे प्रश्न उभे होते. नोकरी टिकवायची की संसार? स्मिताला नोकरी सोडायला सांगणं हा एक पर्याय होता. पण जर ती घरात बसूनही हेच करत राहिली तर? मग काय? विश्वास पुन्हा कसा ठेवायचा? आणि त्याचवेळी आयुष्यात एक नवं वळण आलं. या सगळ्या गोंधळाच्या काळात स्मिता गर्भवती झाली. काही महिन्यांनी तिने एका सुंदर बाळाला जन्म दिला. ती मॅटर्निटी लिव्हवर होती. आणि या काळात एक विलक्षण गोष्ट घडली. स्मिता ऑफिसमध्ये नसताना कंपनीचे टेंडर पुन्हा व्यवस्थित जाऊ लागले. तिच्या नव्याच्या कंपनीला पुन्हा टेंडर मिळू लागले. याचा अर्थ असा होऊ शकत होता की ऑफिसमधून माहिती बाहेर जाण्याचा एक महत्त्वाचा मार्ग सध्या बंद झाला होता. पण बॉसला अजूनही खात्री नव्हती. त्यांनी नव्याला सांगितलं, "आत्ता कोणताही घाईचा निर्णय घेऊ नकोस. तू नुकताच बाबा झाला आहेस. आपण एक प्रयोग करूया." जेव्हा जेव्हा स्मिता कंपनीच्या कामाबद्दल काही विचारेल तेव्हा तिला नव्याने मुद्दाम चुकीची माहिती द्यायची. आणि मग पाहायचं ती माहिती प्रतिस्पर्ध्यांपर्यंत पोहोचते का. दोघांनी निरीक्षण सुरू केलं. स्मिताने स्वतःहून आपली मॅटर्निटी लिव्ह आणखी काही महिन्यांनी वाढवून घेतली. आणि याच काळात तिच्या नव्याने सहज बोलता बोलता तिला कंपनीबद्दल काही खोटी माहिती सांगितली. काही दिवसांनी एक नवीन टेंडर आला आणि प्रतिस्पर्धी कंपनीने त्या टेंडरमध्ये अशी माहिती मांडली होती जणू काही त्यांना त्या चुकीच्या माहितीची आधीच कल्पना होती. आता संशय राहिला नव्हता. मुखवटा गळून पडला होता. शेवट कुणाचा झाला? कायदेशीर पातळीवर पुढची प्रक्रिया झाली. पुरावे तपासले गेले. जे घडायचं होतं ते घडलं. पण या संपूर्ण प्रकरणात सर्वात मोठी किंमत कुणी मोजली? स्मिताने, तिच्या नव्याने, कंपनीने की त्या निष्पाप बाळाने ज्याने या जगात येताना कोणताही अपराध केलेला नव्हता? त्याला आईच्या निर्णयांची माहिती नव्हती. वडिलांच्या द्विधा मनःस्थितीची माहिती नव्हती. कंपन्यांच्या स्पर्धेची माहिती नव्हती. त्याला फक्त आई-वडिलांचा सुरक्षित संसार हवा होता. पण मोठ्यांच्या मुखवट्यांचा परिणाम अनेकदा निष्पाप मुलांच्या आयुष्यावर होतो. ही गोष्ट इथे संपते. पण प्रश्न इथेच सुरू होतो. तुमच्या आयुष्यात अशी व्यक्ती असेल तर तुम्ही काय कराल? एखादी व्यक्ती गोड बोलते म्हणून तिच्यावर पूर्ण विश्वास ठेवायचा का? की विश्वास ठेवताना काही मर्यादा आणि व्यावसायिक शिस्तही आवश्यक आहे? आणि सर्वात महत्त्वाचं, एखाद्या व्यक्तीचा मुखवटा गळून पडला तर आपण त्या व्यक्तीचा द्वेष करायचा की परिस्थिती समजून घेऊन स्वतःचं आणि आपल्या कुटुंबाचं नुकसान होणार नाही याची काळजी घ्यायची? तुम्ही या परिस्थितीत असता तर काय केलं असतं? तुमचं उत्तर नक्की सांगा.